आरसीबी रेड आरसीबी वेज वेज आणि नॉन व्हेज टीम होणार आहे आता. चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत आमच्या व्लॉगमध्ये. तर आज होती अंगारका संकष्टी आणि नेहमीप्रमाणे आम्ही पूजा वगैरे करून आम्हाला जायचं होतं मंदिरला. तर ओमकारने पूजा पण करून घेतला. पूजा पण झालेली आहे आणि आम्ही झालोय मंदिरला. दोघं पण मॅचिंग घालता. आम्ही दोघं जण मॅचिंग करणार आहे. मॅचिंग घालतोय. आज उपवास आहे का बस गो बाई. काय उपवास आहे ग बस. तुझा कुठला उपवास आहे खरं? तुझा कुठला उपवास आहे? उपवास. काय मंदिरला जाणार आहे तुम्ही? गणपती. कुठं? इंडियाला गणपती. तर हर्षदानं माझ्यासाठी काय तर आणले पुण्यावरनं. आदर्श पण आणला माझ्यासाठी काय तर. दाखवतो का मग तुम्हाला सगळ्यांना. हे कुर्ता आणले मी माझ्या ब्लॉग्समध्ये घालणार आहे आणि तुम्हाला दाखवणार, रिव्ह्यू करणार प्रोडक्टचं. हे पण एक आहे, हे मी आता घालणार आहे आणि तिच्याकडे मॅचिंग करणार आहे, कारण आम्ही दोघं मॅचिंग करणार आहे आज. तुम्ही पण मॅचिंग करा दोघं पण. ओंकार आणि तू करतोय. आणि ही बॅग आणलाय आदर्शने बॅग आणलाय. छान खूप छान वापरायचं झाला सगळे बॅग. कोण कंडक्टर बॅग होणार नाही ना? कोण कंडक्टर बॅग होणार नाही ना? छान आहे करा मस्त. आणि हे सॉल आणलंय, हे ओंकारचं आणलंस का तू? हे छान आहे, मस्त आहे. तो फिरायला गेलेला की तिकडचं आणलंय. आणि हे माझ्याच आणलंय. हे तर एक नंबरच आहे, हे तर लयच मस्त आहे. मी दाखवतो तुम्हाला. आता तयार होऊन येतो मी. हे पण आणले की मॅचिंग कानातले. हा हे बघा, सगळी तयारी झाली. मॅचिंग कानातले पण आणले ती माझ्यासाठी. मग आता पटपट घालून तयार होतो. आम्ही जायलोय मंदिरला आणि हे बघा मी पण घातलंय मॅचिंग. मॅचिंग आम्ही दोघं जायलोय आता मंदिरला. ओमकार काहीतरी काम आहे म्हणून इकडेच गेलाय. आदर्श घेऊन झालाय आम्हाला. तर आणि ॲक्च्युली काय झालंय सांगू, आज की नाही आम्ही उपवास पकडलोय आणि आम्हाला कुठंतरी बाहेर जायचं आहे. का सांगू, ॲनिव्हर्सरी आहे, यांचं मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आदर्श आणि हर्षदाचं फर्स्ट. आणि आम्हाला जायचं आहे बाहेर कारण सगळ्यांचा उपवास आहे ना. ड्रायव्हर आहे का तुझ्या समोरून बसायचं? मग आता आमचं तेच ठरवलंय की कसं कसं करायचं, कसं जायचं. आदर्श ठरवायला आहे की जायचं तर आहेच आम्हाला. खरं जेवणाचं काय काय करायचं आता बघूया. मी तुम्हाला सांगतो काय काय ठरलं आमचं. आम्ही आलोय गणपतीच्या मंदिरला. सगळीकडे गर्दी असते गणपतीच्या ह्याला. तुम्ही बघा की आज इकडं मंदिरला गर्दी पण नाही आहे जास्त. फार छान सजवलेत मूर्ती पण एकदम. आणि कसं बघा की आम्ही जेव्हा देवळाला आलो इथं काय गर्दी पण नाही ॲक्च्युली. आणि आमचं दर्शन पण फार छान झालं. आम्ही तसंच देवाला फुलं पण घातलो, उदबत्ती वाळून घेतलो आणि दुर्वा घेतलेली होती आम्ही ती पण घातलो. आणि पाया पडून घेतल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा पण घातलो तिथं देवाला. आणि असंच 2 मिनटं मी छान बघत थांबलेलो की म्हणजे मूर्ती किती छान असं सजवलेत. आणि तसंच मी देवाच्या भोवतीनं असं प्रदक्षिणा पण घातलो, फिरा घातलो आणि आम्ही शांत असं बसलेलो. आणि तिथं असं आम्ही कधी पण असं लक्ष नव्हतं माझं. आणि नंतरला वरती बघितल्यानंतर असं वरती POP केलेलं होतं छान असं अष्टविनायक गणपतींचं. ते पण फार छान होतं. तुम्ही पण व्हिजिट करा. गाडीमध्ये पण गणपतीच्या मूर्तीला छोटंसं फूल घातलं छान. आणि आमचं जायचं ठरलंय. खरं आम्ही उपवास पण करणारच आहे आणि मजा पण तेवढीच करणार आहे, कारण सगळं आम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. मग आता फ्रूट्स घ्यायला चाललोय. फ्रूट्स तर ओमकार आणणार होता म्हणून आम्ही चिप्स, चक्की हे सगळं घेतलो. आणि समोर तर फणस पण लागले छान. आम्ही ते पण थोडं उशीर बघत थांबलेलो. आणि जायची तयारी झाले पण झाले. चला मग जाऊया. पॅकिंग आणि ओमकारची बॅग दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांना. ही बघा ओमकारची बॅग. मी पॅक केलं, ती पॅक केलंय. आदर्श साहेब कुठे घेऊन जातात आम्हाला बघूया. होय, बेळगावला आल्यानंतर सगळं आदर्शवरती असतंय. कुठे घेऊन जाणार आहे?
चला दाखवतो सगळ्यांना सस्पेन्स. जाऊन कपडे तरी काढ की. कपडे असंच म्हणे. चला जाऊया. पॅकिंग झालेत आणि फ्रेश पण झाले. तो पण आलेले आहेत. काय पाठ लागतात येतो म्हणून म्हणला घेऊन जातो. चला 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 चला. इतकी आहे. आणि हे दोघं पण आम्ही टी शर्ट आदर्शचं घातलंय, मॅचिंग करायलोय. सगळे टी शर्ट असलेच आहेत आदर्शकडे. सगळे असते सगळे विचारतात हे काय लव भेटलाय काय. कसं काय काय असेच असतात त्याचे सगळे. सगळीजण आपल्या आपल्या बॅगा पण घेऊन आल्यात. रेडी टू गो. माझी ओमकार काय लेट्स गो. किधर सलीला जायचं सलीला हे कोणी बंद करा. खायला जायचं. काय ना फ्रुटी हे ओमकार तापलंच असते. तेव्हा सगळं लवकर. आणि आम्ही जायलो सगळेजण फिरायला. बघा रेडी कसं झाले सगळी. फुल एक्सायटेड आहेत सगळे. सगळी म्हणजे कोण मी. आणि आमचे टी शर्ट सेम आहेत. वय ब्लॅक पॅन्थर. ब्लॅक पॅन्थर. ब्लॅक पॅन्थर. आणि मी गेलेलो बाहेर, मला माहित नव्हतं त्यांचा प्लॅन डिसाईड झाला म्हणून. आणि ऑलरेडी रेडी झालेत. मला पटकन रेडी केलेत. सडन प्लॅन आहे. प्लॅन्स आर ऑलवेज बेटर. घूमने चलो. आणि सगळी घूमने चलो. कामातून करून सगळी झोपलेली. आणि ट्रिप म्हणजे सगळी एकदमच रेडी झालेत. मला पण काही आवडतं. हा चला मग जाऊया, बघूया कशी होती आमची ट्रिप. चलो. ड्रायव्हर काय का तर विसरायला आमचा. पळून गेला आणि काय केलं? काय माहिती काय. काय नाही या म्हणलो. मी बसतो लवट थकलोय मी. वय थकला असं दिवस थकला वाटतं सगळेजण. तुमचं काय मत आहे. नाही कटत आहे. आज काय केवढं मस्त दिसायलंय. आणि आम्ही पण चालू आहे. वेदर एकदम छान आहे. तुमचं काय मत आहे. काय नाही. फुल एक्सायटेड आहे. व्हिडिओ काढणार म्हणजे हर्षदा लगेच गॉगल घालून थांबले. जिजू गाडीमध्ये हवा भरायचा आहे बघा टायर मध्ये दोन्ही. भरतीस तू. मी काय पंचर. हे ओमकार फ्रीजर मध्ये ठेवलाय. मला प्यायचंय. वाट बघायला तर ते कधी वितळणार आणि पिणार कधी म्हणून. एवढं चाललं ते. हिरो दिसायलाय. काय हिरो दिसायलाय. शटर चालू. आता हिरो म्हटलं तर टेस्ट द थंडर. एक बिघोट नाही. ही नाहीच ते. आणि फायनली आम्ही जायला गोवा इज कुठलं गोवा. कधी घेऊन जाताय काय माहिती गोवा. भरपूर सारे गाडी झाले मध्येच जाता त्यांना काय लावलं ते. अगं आंघोळीला घेऊन झालं. जरा गाडीमध्ये हवा भरायची आम्ही थांबलोय. आपली बसली हवाच गेली. ओमकारला हेच नवीन घेऊन देतो म्हटलं तर ह्याला हेच पाहिजे. आईस केलेलंच पाहिजे आहे बाबा ह्याला. किती वेळा सांगवलं की नवीन घेऊया स्लाईसचं बॉटल. ह्याला नाही, हे आईस केलेलंच खायचं आहे. अगं काय करतेस. आम्ही आमची anniversary आहे उद्या. पहिली anniversary चला जवळच आहे ते आमच्या इकडनं. तुम्ही ओळखा ते आम्ही कुठलं लोकेशन आहे म्हणून. जर असं लोकेशन मध्ये कन्फ्युजन झालंय आम्हाला जाता कुठलं लोकेशन आलंय माहित नाही. खरी तर मुरटे दिसालेत. मुरटे दिसलेले आहेत आणि उतरलेले आहेत ते लोक सगळेजण मुरटे काढून गेला. ते बघ तिथं वरती आहेत. त्या झाडाला फिरते येस. फिरते टर्न घे. हा फिरली येस. गाडी फिरलेली आहे. कुठलं तर जरासं रॉंग झालं लोकेशन. खरं मी नाही हर्षदा ते लगेच हे केलं आणि सांगितलं त्यांना हे लोकेशन बरोबर नाही आहे. आणि याने मुरटे काढून घ्यायला तर. आणि गावले काय मुरटे. आणि आम्ही आलोय स्पॉटला सगळेजण. फुल मजा. आणि मध्येच मुरटे भेटले. थोडं मुरटे काढून घेतलाय.
चला ये. चला फार्म हाऊस बुक केलेलो आम्ही मस्त पैकी. सडन प्लॅन होतं आमचा. सामान काढून घ्या पटपट. आज मॅच पण होणारच आहे, बघूया कोण जिंकतंय. आज परत गाईज RCB ची मॅच होणार आहे आज परत. हा आज RCB चेन्नई होणार आहे. बघूया आता काय काय होतंय. आता यांनी आतमध्ये ठेवता आता सामान, जाऊन बघतो मी कसं कसं आहे. त्याला आतमध्ये घेऊन जाऊन देईन. फार्म हाऊस मस्त आहे. तुम्हाला टूर करतो चला फार्म हाऊसची. टूर कोण करणार? तू टूर मी करून दाखवणार तुम्हाला. चला. फॉलो करा तुम्ही. फुल एक्सायटेड. मस्त आहे. इकडनं बाहेर पूर्ण दिसते. रिसॉर्ट दिसते. कोणी आले कोण जायला सगळं दिसतंय. मस्त आहे. स्पीकर भी आहे की? स्पीकर पण आहे. इकडे पण आहे. इकडे रूम आहे. इकडे एक रूम आहे. मस्त रूम. छान मस्त रूम आहे. इकडं पूर्ण गेट पर्यंत दिसतंय. कोणी आले जायला सगळं दिसतंय. आणि इकडं किचन आहे. इकडं आम्ही काय पण कुक करून खाऊ शकतो. कुक करून पण खाऊ शकतो. आणि मेन पार्ट, चला मला फॉलो करा. मेन पार्ट मी मेन पीठ बनवणार आहे. आणि इकडे बी एक रूम आहे. आणि सगळ्यात मजा करणार आहे आम्ही, म्हणजे एकच स्पॉट आहे. पूलमध्ये जास्त मजा करणार आहे. 4 फूटचा आहे. मला वाटतं जास्त होता. बघूया उतरल्याला समजतंय. मग आम्ही इकडे मज्जा करणार आहे सगळी. चेंज करून वापस येतो. आणि एवढा मोठा स्पीकर आहे इकडं. आता बघूया आवाज कसा आहे याचा. बुक कनेक्ट करायला बघूया केवढा आवाज आहे याचा. बघूया थांबा. एवढं मोठं आहे ते, केवढा आवाज आहे बघूया. फुल मस्त पूलमध्ये. अरे बुक कनेक्ट झालं का नाही? Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat bajo el sky. Baila, Hit that baseline nice and slow. कैसा आहे एवढी मराला? We're singing, let the rhythm. हा चला आम्ही माशानं खाणं घालायला आता. माशानं खाणं घालायलोय. कासव कासव कासव. हे बघ. पडतंय वाटायला. पाऊस पडतंय काय? पाऊस फुल क्लायमेट पावसाचं झालंय. मस्त पाऊस. मातीची वास आली थोडी छान. मातीची वास थोडी. पाऊस येऊन गेलाय. फुल पाऊस पडून गेलाय. बघू शकता तुम्ही इकडं फुल. आणि टीम पण रेडी आहे फुल. आणि सगळे रेडी आहेत.
आणि आम्ही तिथं क्रिकेट खेळलो टीम वाईज. तर तिकडं एवढं मज्जा आलं नाही क्रिकेट खेळायला, फारच मज्जा आलं. त्याचा ब्लॉग मी अपलोड करणार आहे, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अजिबात मिस करू नका, कारण हे एवढं जबरदस्त मॅच झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, RCB वर्सेस RCB झालेली आहे. आणि पूलमध्ये असं सगळेजण मज्जा त्यानं करून झाल्यानंतरला आम्हाला आमचा उपवास सोडायचा होता. सगळेजण उपवास केलेला ऑलमोस्ट, थोडेजण तर नाही केलेले. मग नंतरला चंद्रोदय झाला, मग नंतर आम्ही चंद्राला पाया वगैरे पडून आमचा उपवास सोडलो दहीभात खाऊन. आणि त्या दिवशी आम्हाला फारच मजा आली खरं म्हणजे आम्ही कसं दोन्ही पण मेंटेन केलं नाही, मग ते फार छान वाटलं मला ॲक्च्युली. आणि नंतरला सगळेजण थकलेले, पूल शांत झालं आहे, पूल थकलं आहे ॲक्च्युली. आणि बाहेर सगळेजण बसून छान जेवण करायलेत. आणि मी इथं आतमध्ये डेकोरेशन करालो आहे, कारण ॲनिव्हर्सरी होती म्हणून. आणि आम्हाला डेकोरेशन करायला बसवलेत मला आणि आर्याला. आणि हे चिकटपट्टी आणले नाहीत. हां, चिकटपट्टी आणले नाहीत. मग आम्ही काय केलो, त्याचे हे जे वरती असं चिटकवायचं असतं नाही, आम्ही तेच कट करून घेतलो दोघं पण, आणि आता तेच चिटकवणार. आणि ॲनिव्हर्सरी पण मस्त सेलिब्रेशन झाल्यानंतरला सगळ्या जणांचं एक आपलंच काहीतरी होतं. सगळेजण असं बलून्स घेऊन खेळत होते, काय तर जे फुगवलेले होते बलून्स. तर त्या दिवशी खूप मजा आली. तर असंच तुम्ही सपोर्ट करा गाईज, आम्ही खूप सारे ब्लॉग्स बनवू. आणि लाईक शेअर पण करा तुमच्या मराठी कपलला, आम्ही घेऊन येऊ नवीन नवीन ब्लॉग्स. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मराठी कपलला.